अमेरिकेचे जे अध्यक्ष ट्रम्प सांगताल तसं यांनी नाचतायत, सांगेल तसं यांनी करतायत. इकडे स्वर्गीय इंदिरा गांधी अमेरिकेला वाकवण्याचं काम केलं, अनेक देशाला त्यांनी सबक शिकवलं, पण आपले भारताचे पंतप्रधान हे सरळ सरळ अमेरिकेसोबत सरेंडर झाल्यात. सोलापूर शहरात काँग्रेसकडून मोदी सरकार विरोधात जोरदार आंदोलन छेडण्यात आलं. शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन समोर नरेंद्र सरेंडर अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर देशहिताशी तडजोड केल्याचा गंभीर आरोप केला. अमेरिकेतील एप्स्टाईन प्रकरण, चीनसमोर घेतलेली मवाळ भूमिका आणि देशातील लोकशाही दडपण्याचा मुद्दा उपस्थित करत सरकारवर टीका करण्यात आली. तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना धमक्या देणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. दरम्यान काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनामुळे सोलापुरात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आंदोलन खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्शाने आज काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन होत आहे. आपण बघताय की नरेंद्र आणि सलेंडर अमेरिकेसमोर हे सरळ सरळ हे चुकलेले आहेत. अमेरिकेचे जे अध्यक्ष ट्रम्प सांगताल तसं यांनी नाचतायत, सांगेल तसं यांनी करतायत. आपण बघितलं की अनेक वेळा ट्रम्पनी सांगितलं मी भारत पाकिस्तान युद्ध थांबवलं. त्यानंतर आता जो भारत आणि जो अमेरिकेचा करार झालाय त्यामुळे प्रचंड असं शेतकऱ्याच्या ठिकाणी नुकसान होणार आहे. आपण ज्यांचा माल घेतो त्याला मात्र टेरिपेक्स नाही आहे आणि भारताकडनं जो माल जाणार आहे त्याला मात्र त्यांनी कर ह्या ठिकाणी 18% बसवत आहेत. आणि त्यामुळं शेतकऱ्याचं प्रचंड ह्या ठिकाणी देशातील शेतकऱ्याचं प्रचंड असं नुकसान होणार आहे. दुसरं आपण बघताय की छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार हे लोक अपमान करतात. त्यांचा जो एक आमदार आहे त्याच्या सभामंडपामध्ये जो टॉयलेट बाथरूम त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतिमा त्या ठिकाणी ते बसवलेल्या आहेत. वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला जातोय. तुम्ही बघताय की राहुलजी गांधी यांना गोळ्या घालून मारू असं भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता त्याची धमका देतोय. काल पुण्यामध्ये आमचे हनुमंत पवार यांच्यावर भ्याड हल्ला होतोय. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही निषेध व्यक्त करतोय आणि आता आम्ही कलेक्टरला निवेदन देखील देतोय की जे सरकार आहे हे सरकार अमेरिकेसमोर घुटण्यात टेकलेलं आहे. इकडे स्वर्गीय इंदिरा गांधी अमेरिकेला वाकवण्याचं काम केलं, अनेक देशाला त्यांनी सबक शिकवलं, पण आपले भारताचे पंतप्रधान हे सरळ सरळ अमेरिकेसोबत सरेंडर झाल्यात. त्यामुळे आजची जी घोषणा आहे ते नरेंद्र आणि सरेंडर ही घोषणा या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आंदोलनाच्या मार्फत जे सरकार आहे ते फेल गेलेलं सरकार, त्यामुळे त्यांचा या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.